मागच्या आठवड्यामध्ये आपण या सेंडरच्या कार्यक्रमाचं नियोजन करायला सुरुवात केली, बरोबर. आम्ही तिन्ही शिक्षक अ, ब आणि क. आता हे अ, ब, क ही संकल्पना तुम्हाला कळाली का? तुमचा जेवणाचा डबा केवढा असतो? जेवणाचा डबा केवढा असतो तुमचा? एवढा असतो. आणि साखर आहे 5 किलो, बसं का त्याच्यात? मग तीच साखर या 5 किलोमध्ये एका डब्यात थोडी, दुसऱ्या डब्यात थोडी, तिसऱ्या डब्यात थोडी. साखर वेगळी झाली का? साखर तीच आहे, ठेवली दुसऱ्या ठिकाणी. एका वर्गामध्ये 100 मुली बसल्या असत्या का? मग काय करतात मॅडम? नियोजन करतात, अ मध्ये थोड्या, ब मध्ये थोड्या, क मध्ये थोड्या, बरोबर. म्हणजे आपली ह्या तिन्ही तुकड्या होत्या. आपण 15 जूनपासून तर आज ताग आहे, दालच्या काहीपर्यंत पायनॅपल सिरप आपलं गरम चालू आहे. आपण छान नियोजन केलं. त्याच्यामध्ये पहिलीचे घटना घडली की आपल्या कच्या आमच्या भगिनी गोडसे मॅडम, कच्या वर्ग शिक्षिका, त्याचं तोंड सरळ त्या बाजूला, तोंड तिकडे फिरवलं. गोडसे मॅडम यांच्या मातुश्रीचं निधन झालं. आईपेक्षा मोठं कोण नाही, बरोबर. आज त्या मुली बसलेत, त्या मधल्या प्रश्न असेल त्यांच्या पुढे, सगळे दिसत आहेत पण आमचे मॅडम पुढे. फार मोठा प्रसंग त्यांच्यावर आला, बाका प्रसंग म्हणावा लागेल. आणि हे सगळं चालू असतानाच आचार्याला पैसे दिले, ॲडव्हान्स दिला, सगळं ठरलं. आणि मॅडमच्या मातोश्री आजारी आहेत असं समजलं, त्या गावाला गेल्या. शनिवारी त्या मातोश्रीचं निधन झालं. प्रवीण सरांना म्हटलं, प्रवीण काय करायचं? ॲडव्हान्स तर दिला आहे आणि निरोप समर्पण थांबवता येणार नाही, निरोप तर द्यायचा आहे तुम्हाला. काही क्षण असे असतात, ही परिस्थिती तिथं थांबवू शकत नाही. 100 लोकांचं जेवण दिले आज, तुम्हाला माहिती असेल. सगळ्या रिकाम्या झाल्या, खुर्च्या झाले की नाही? कारण त्याला पर्याय नाही. यांना सगळ्यांना ट्रेनिंग, मला पण आहे, सरांना पण आहे. हे आम्हाला सगळ्यांना ट्रेनिंग लागलं जनगणनेचं. जनगणना असते दर 10 वर्षांनी भारताची जनता मोजायची लोक, आणि ती जनगणना ते अतिशय जिगिरीचं काम असतं. त्याला ऑप्शन नाही आहे, मी नाही करणार तर डायरेक्ट सस्पेंड, घरी. आणि ते कोणी टाळू शकत नाही. फक्त आपल्या मॅडमच वाचल्या, कारण त्यांच्या मुलाचं लग्न आहे. माझ्यासोबत होत्या काल त्या ऑर्डर रद्द करायला. परमेश्वर पावला त्यांना भगवत, आणि ती रद्द झाली. बाकी कोणाची रद्द होत नाही. आणि त्याच्यामुळे शिक्षकांची त्या मागच्या सगळ्यांची इच्छा होती, त्यांच्या जेवणाची ऑर्डर केल्या, स्वयंपाक चालू आहे, तुमच्या त्यांची बसायची इच्छा आहे. परंतु फक्त आपल्या सर्व विद्यार्थिनी 8वीच्या आणि शिक्षक, मुख्याध्यापकांच्या विनंतीला मान देऊन ते सगळे शिक्षक आले, आपल्या प्रेमापोटी आले. याच्यात एक गोष्ट आहे, बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातात नसतात. आता एक लाडकी म्हटली, तिथून जावंशी वाटत नाही. आम्हा दोघांना इथून रिटायर व्हावंशी वाटत नाही. पण पुढच्या मार्चमध्ये म्हणजे 11 महिन्यांनी पण ते मॅडम रिटायर होणार. कारण हा निसर्ग आहे, याला कोणी थोपू शकत नाही. एखादी फारच रडायला लागली तर प्रवीण सर म्हणतात, तुला नापास करून ठेवतो माझ्याकडेच. तर तसंही नको, आपल्याला तुमचं करिअर करायचं आहे. आता नरके मॅडम, चिरके मॅडम, अनिता मॅडम, संतोष असेल, माधवी मॅडम असतील, आणि पूनम असतील, निशा असेल, ह्या सगळ्यांनी तुम्हाला एक गोष्ट सांगितली. 8वीपर्यंतची सिस्टीम असती आपल्या, जिथून कारखाना सुरू होतो शिक्षणाचा. त्या बालवाडीवाल्या आपल्या दोघी होत्या बघायच्या, जिथून बालवाडी 3च वर्षाचं असतं बाळ, 3, 3.5, 4, तिथून तुमची सुरुवात झाली. तुम्हाला आठवत नाही पण आम्हाला आठवतं. 9:30लाच तुमचा डोळा बंद व्हायचा, कारण झोपायची सवय, लहान बाळं असतात. तिथून सुरुवात झाली तुमच्या शिक्षणाला. मग बघा बघा, बालवाडी झाली, 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी. बालवाडीचा वर्ग कुठे भरतो रे? ग्राउंडला. आणि 8वीचा याला म्हणतात निसर्गाचा नियम. बालवाडीचा ते बंद भरती का? लहान बाळांना खाली. जसं आयुष्य वाढतं
तसा संघर्ष वाढत राहतो. तुमच्या घरात कदाचित आई तुम्हाला आता फक्त झाडू मारायला लावत असेल, 10वीला गेलं तर भांडी बी घासायला लागतील, 11वीला गेल्यावर धुणं भांडी झाडू लोट, आणि 12वीला गेल्यावर स्वयंपाक असायच सगळे. जसं तुम्ही मोठे होताल तसे जबाबदाऱ्या वाढतात, संघर्ष वाढतो. ताईने सांगितलं की अनिता मॅडम म्हटल्या असाच निरोप समारोह तुमचा 10वीला होईल, पण त्याच्यात जमीन आसमानचा फरक असेल का? इथं तुम्हाला 8वीला एकदा आत शिरला 15 जूनला, एक तर सरांचा चेहरा, एक तर आमचा, नाही तर गोडसे मॅडम. तिथं तुकडे आम्ही बळबळ वाढवली. असे 3 चेहरे होते. हायस्कूलला तसं नाही. आम्हाला सगळ्या मुलींची नावं माहिती असते. ही अक्षरा, ही मेघना, ही श्रावणी, ही ज्योती, शिवानी, काजल, ही मयुरी, ही अनुजा. हायस्कूलमध्ये त्यांना तुमची नावं सुद्धा घेता येणार नाही, कारण 35-45 मिनिटाच्या तासाला ते येणार, ब्लॅकबोर्डवर लेसन सुरू होणार, तासाची बेल झाली ते बाहेर. भूगोलचा बाहेर, हिंदीचा आत, हिंदीचा बाहेर, विज्ञानचा आत, विज्ञानचा बाहेर, गणिताचा आत. सगळ्या विषयाला वेगळे शिक्षक, क्लास टीचर असतात. तेवढेच फक्त जे तुमचा कॅटलॉग भरते त्यांनाच फक्त तुम्हाला माहिती असतं, बाबा ही श्रावणी, ही सिद्धी, ही अनुजा, ही अनुष्का, हे सगळ्या अशा. पण बाकी इतर शिक्षकांचा विषय असा असतो 50 मिनिटाचं धाड धाड धाड, 50 मिनिटं झाली, बेल झाली. तिथं तुम्हाला समजून सांगणे इतपत कुणालाच वेळ नाही, वेळ नसतो त्यांना. हायस्कूलचा नियम असा आहे, ती खाजगी संस्था असते, तिथं बोर्ड असतो दर वर्षाचा. 2022ला किती टक्के निकाल, 23ला किती टक्के, 24ला किती, 25ला किती, 26ला किती. त्याच्यामुळं कुत्र्यासारखे पिसतात, लक्षात राहू द्या. त्यांना निकाल लावायचा असतो संस्थेला, आणि म्हणून तुम्हाला इथून पुढे कदाचित काही चुका तुमच्या आम्ही पोटात घेतल्या, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, हे माहिती आहे तुम्हाला, बरोबर. हायस्कूलमध्ये तसं चालणार नाही, पहिली गोष्ट. त्याच्यामुळं मागच्या काळातल्या अनेक चुका ज्या आत्ता करू नका. ज्या मागच्या पिढी बऱ्याच निरोप समारंभाला ते सांगितलं. आत्ता गावाला गेली, मामाच्या मुलाचं लग्न, मावशीच्या मुलाचं लग्न, सगळा कारभार तिकडं. तिथून फोन, हॅलो गायकवाड सर, मी पास झाले का? हो. तू कुठे आहे बाळा? मी तिकडे आष्टीला, काड्याला, पाथर्डीला, उस्मानाबादला, धाराशिवला. ती येणार 10 दिवसांनी. इथं तोपर्यंत सगळा कारभार संप झालेला असतो, आणि मग चालले सांगतात, सर एवढं काही पण करा ना, आणि मी लग्नाला गेलो होतो. पालक सांगतात तुमचं ॲडमिशन होणार नाही. माझा शब्द पुन्हा रेकॉर्ड करते, त्याच्यात